नमस्कार एव्हरीवन, तर कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त असाल आणि फिट अँड फाईन असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सोहम गाग व्लॉग्सवरती. तर बऱ्याच दिवस अपडेट नव्हता काय चॅनलवरती, कायच नव्हतं. आज बऱ्याच दिवसांच्या नंतर व्लॉग बनवायला आलो आहे आणि आज परत त्याच लोकेशनवरती, आपल्या फेमस लोकेशनवरती आले, कारण दुसरी लोकेशन इथं काहीच मिळत नाही चांगले व्लॉग बनवायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या लोकेशनवरती व्लॉग बनवायचा म्हणजे हा पूर्ण मोकळा प्लेस आहे, इथं कोण जास्त माणसं येत नाही, त्यामुळे इथं मी व्लॉग बनवतो. आणि आता तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे इतके दिवस व्लॉग करत होते, तर त्याच्या मागचा मेन रिझन म्हणजे मी जरा बिझी होतो त्या कामांमध्ये. ते तुम्हाला माहितीच असेल, पाठच्या व्लॉगमध्ये थोडेसे कामं चालू होते, त्या कामांमध्ये बिझी होतो. आणि आता दुसरी मुद्द्याची गोष्ट म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तो आपला टॉपिक सुरू झालेला आहे, जो टॉपिक आपला गेल्या वर्षी ह्याच महिन्यात सुरू झाला होता. तो टॉपिक थोडासा स्टॉप दिला होता. स्टॉप म्हणजे तो चालूच होता, अजून चालूच आहे, अजून म्हणजे बरेच टाईम झाला तो चालूच आहे. तर तो प्रोसेस म्हणजे माझी TVS वेगो मॉडिफिकेशन. कारण तिला मी किती मॉडिफिकेशन केला ना तरी तो कमीच वाटतो मला, कारण की कधी काय तर कधी काय असं नवीन मॉडिफिकेशन चालूच असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा तिला मॉडिफिकेशन करून आणलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जी वाटते ना गाईस ती यार, म्हणजे मला वाटलंच नव्हतं जर मी हा जर मॉडिफिकेशन केला तर इतकी भारी वाटेल गाडी. तुम्ही जर बघितलात ना गाडी तर गाईस बघून घ्या एकदा गाडी. तर गाईस गाडी बघू शकता कसली भारीच वाटते गाईस. ही इतकी कॅमेऱ्यामध्ये गाईस इतकी दिसत नाही, इतकी समजत नाही कॅमेऱ्यामध्ये कशी दिसते ती, पण जी रिअल डोळ्याने दिसते ना गाईस गाडी, काय यार गाडी दिसते गाईस. कारण की हे अलॉय हे गाईस रेड होते, ह्या रेड अलॉयस ना मी कुठला कलर केला आहे, व्हाईट कलर करायचा रिझन म्हणजे जर तुम्ही गाईस मागचे व्लॉग बघितला असाल तर तुम्हाला माहिती पडलं असेल की रेडवाले आले होते ना, त्यांचा थोडा पेंट निघत चाललेला. तर मी म्हणलो काय नाही काहीतरी नवीन लुक देऊया, पण गाईज अजून थांबा, कारण की ह्याला पूर्ण गाईज काम हा झालेला नाही. कारण की हा बघू शकता तुम्ही, ते टायराला गाईज थोडा टायर हे झालेलं आहे, टायराला बघू शकता पेंट लागलेला आहे. तो पेंट गाईज काढायचा आहे, हा बघा ते वगैरे थोडं उडालेलं आहे. तो पेंट गाईज काढायचा आहे. का काढायचं थांबलो आहे? कारण की गाईज मला टायमाचा थोडासा इश्यू होतो आहे, त्यामुळे तो गाईज पेंटचं काम थांबवलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय गाईज गाडी वाटते, आणि ही गाईज गाडी आहे ना म्हणजे मला लागते डेलीसाठी, त्यामुळे गाईज मी या गाडीचं काम हल्लू करतो आहे, मला असा फुल टाईम मिळत नाही. आणि प्लस गाईज हा ट्यून कसा आला ते तुम्ही सांगा, कारण की हा बघा पहिला रेड, त्यानंतर व्हाईट, त्याच्यानंतर गाईज ब्लॅक केला तर कसं वाटतं. तर ते बघायसाठी गाईज तुम्ही व्लॉग बघत राहा, कारण की तो पण व्लॉग लवकरच येईल, जास्त दिवस लागणार नाही तो व्लॉग येण्यासाठी. आणि हा वाला पार्ट गाईज ब्लॅक आपला व्हाईट करण्याचा रिझन माझा असाच, म्हणजे पेंट उरला होता तर बोललो इथं पण मारून टाकूया, बघूया लुक जरासं नवीन पण आपल्याला पाहिजे. तर तो नवीन लुकसाठी मी तिथं पण मारून टाकला. आणि आता लवकरच गाईज बँड पाईप पण आपला येणार आहे, आवाज अजून कमी होणार आहे. आणि गाईज आजच्या व्लॉगमध्ये गाईज मजा म्हणजे हा मॉडिफिकेशन करायला पेंटचा कमी खर्च झाला आहे, पेंटचा वगैरे, पण गाईज ह्याचा पाठच्या टायराने जितका खर्च दिला आहे ना, कारण अलॉय खोलायचा होता, पण अलॉय खोलायला गाईज मी न्यायला पंक्चरवाल्याकडे न्यायला, तो बोलते हवा जाम कमी. तर हवा कमी असल्याच्यामुळे मी हवा मारायला गेलो, तुला हवा मारल्यावरती तो बोलते टायर पंक्चर बघितले तर गाईज 3 पंक्चर टायरामध्ये नाही. पंक्चर काढले, बोललो पंक्चर काढ. त्यानंतर बोललो जाऊ दे, झालं सर्व, बिलिंग करणार होतं तेवढ्यात मला तो बोलला काय हा वॉल पण चेंज करायला. तर गाईज हा वॉल पण चेंज केला मी. तर गाईज काय बोलू, आता खूप खर्च झाला आहे पाठच्या टायरावरतीच, तो वॉल वगैरे सर्व नवीन टाकला आहे. आणि त्यानंतर हाचा जरा गाईज व्लॉग थोडा जास्तीच कालोखात होत आहे सुरू, कारण की मला टाईमच नाही भेटला. आता कुठं गाईज टाईम मिळाला तर मी व्लॉग बनवायला. पण गाईज जी गाडी वाटते ना, रोड प्रेझेन्स येतो ना गाडीला, काय बोलू यार. तर गाईज हे आजच्या व्लॉगचा म्हणजे सर्व काही कसा वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा.
हे अलॉय वगैरे कशी वाटते ते सर्व कमेंट करून नक्की सांगा. पण गाईज बरेच लोक मला बोलतात ही गाडी तुला ह्या गाडीला इतका खर्च का करतोस, ह्या गाडीला विकून तू नवीन गाडी घेत का नाही, किंवा ह्या गाडीला इतका खर्च करणार काय वर्थ नाही वाटत असे बोलतात. तर गाईज त्यांना मी बोलू इच्छितो की ही गाडी म्हणजे ही गाडी नाही, ही एक इमोशन आहे माझा. तर ह्या गाडीला मी विकू नाही शकत, कारण की ही माझ्या घरातली पहिली स्कूटी होती. तर आणि परत त्याच्यानंतर हिच्यासोबत ज्या सर्व गोष्टी शेअर नाही करू शकत ह्याच्यावरती सोशल मीडियावरती. पण गाईज ही गाडी आहे ना, त्या गाडीने म्हणजे मला आता कसं सांगू, एक गाडी होती ना, त्या एक गाडीपासून याने खूप काही आठवणी आहेत, काही गोष्टी आहेत ह्या गाडीपासून. कारण ही गाडी फॅमिलीतली सर्वात लक्की गाडी आहे, म्हणून या गाडीला मी जपतो. गाईज एक एक गोष्ट जरासा जरी काय झालं ना तरी हिला मी हे करतो, सांभाळतो, समजू शकता तुम्ही. आणि आता व्हिडिओ पण जास्ती लांब नाही नेत, कारण की जरा जास्त मी भाषण देत नाही. पण गाईज व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. असेच मिळू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा मॉडिफिकेशन कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. असेच मिळू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.